नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. दुपार झाली, म्हटलं काय करायचं भाजी. आता दारात सगळ्या भाज्या लावलेल्या आहेत. त्यात कोवळाची भाजी लावली. पालेभाजीसारखी असते पण पानं मोठी असतात. म्हटलं ती करूया आपण भाजी. तुम्हाला दाखवते मी, चला. हिला कोवळं बोलतो. ह्याच्या बिया आपण टाकल्यानंतर उगवली ना की पुन्हा वरून कटिंग करायची. कटिंग केली की तशी परत परत वाढत जाते. तर भरपूर लावली होती, 2-3 वेळा करून झाली. बघा अशी मोठी मोठी पानं येतात त्याला. त्याला कोवाळा बोलतात. जशी आपण पालेभाजी करतो तशीच करायची. ही बाई इथे सुद्धा आहे. आपण इथून कटिंग केली ना, आत्ता कटिंग केलेला की नवीन पालवी फुटते त्याला. मस्त भाजी पण छान होते त्याची. भरपूर भाज्या लावल्या आहेत मी दारामध्ये. बाजारात जायची गरज नाही. कोथिंबीरपासून सगळं माझ्याकडे पालेभाजी, पालक, मिरच्या तर आहेतच. सगळ्या गोष्टी दारामध्ये लावल्यामुळे मला मिळतात. हे बघा, आत्ता मी केली भाजी, कोवाळा, बटाटा आणि पुरी. जशी आपण पालेभाजी करतो ना त्या पद्धतीनेच करायची. ही बघा, ह्याच्यामध्ये खोबरं नाही, फक्त लसूण, कांदा आणि मिरची गावच्या पद्धतीने केली. त्यामुळे भाजी मस्त लागते. त्याच्यावर बटाट्याची भाजी, कोवाळ्याची भाजी आणि पुरी. या सगळ्यांनी जेवायला. छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.